सर्व आदरणीय गुरुजन व्यासपीठ बोलण्यासारखं बापू म्हणतात तसं भरपूर आहे. साहेबांच्या आठवणी त्या दिवशी दाखवण्याला त्या आजपर्यंत दाखवून तशाच आहेत. साहेबांच्या मुशीत आम्ही वेगळं आहोत. साहेबांच्या बरं बऱ्याच वेळा जाण्याचा योग आला, शासकीय कामकाजाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. त्यांनी केलेलं सहकार्य कधी न बोलणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम मला या ठिकाणी जो आयोजित केला आहे ती साहेबांची कर्मभूमी आहे. ज्या कर्मभूमीतून दीनदलित दुर्बळ माणसांना जे साहेबांनी काम केलं या कर्मभूमीत केले, त्या मार्केट कमिटीत केलेले, या ठिकाणी साहेबांचं जडणघडण सगळं झालं. याच ठिकाणी असणाऱ्या कमाल पंचायतीला साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण म्हणतो साहेब सहकारात नाही, मी सहकारात असल्यावर म्हणते. साहेबांचं सहकारात मार्केट कमिटी असेल, इतर सरकारी संस्था असतील, या ठिकाणी देखील मला साहेबांचं वैशिष्ट्य साहेबांच्या सारखे बोलण्यासारखे भरपूर आहे. साहेबांच्या मागे 2-3 कार्यकर्ते असताना साहेबांनी एवढं मोठं मोहजाळ निर्माण केलं, प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आणि मामा हे सगळं तुम्ही दोघं होता तोपर्यंत ह्या दोघांच्या कार्यकर्त्याला एक पाठबळ होतं. पण आता साहेब गेले, दोघांच्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पाठबळ देणं आणि ताकद देणं हे साहेबांना तुमचं काम आहे. कारण का की जर एकाच प्रवाहाच्या बाजूने सगळी गेली तर तो प्रवाहाच्या बाजूने जो विरुद्ध बाजूने बोलण्यामध्ये भावबल निर्माण होतो. तसं एकाच बाजूने गेल्यानंतर वाद गेल्यानंतर त्याला काय त्याच्यात त्याची तेवढी शक्ती निर्माण होत नाही. त्यामुळं मामा तुम्ही सगळी आदरणीय आहे होती, त्यांनी प्रत्येकाने दीनदुबळ्या कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर फक्त नाव घेतो आपण, पण या 3 व्यक्तींचं जे काम आहे, जे या लोकांनी यापूर्वी मांडलेलं आहे, त्यांचं काम खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम ते तुम्ही लोक साहेब लोक करत होते. साहेबांनी ते करून दाखवलं होतं. प्रत्येकाला न्याय द्यायचं, प्रत्येकाला कुठेही अन्याय झाला तर अन्यायाला वाचा पडायची आणि अन्यायाला वाचा पडता देखील त्यांचा शेवटचा दिवस देखील गेला. मला आठवते मी ऑफिसला चाललो होतो, साहेबांना त्या दरम्यान ऑफिसला जाताना साहेबांना कोणावर देखील मी, पण मला काय माहिती ती कोणावर नाही शेवटचं असणार आहे. अतिशय वाईट वाटतं सगळे 6-7 ती घटना काय आल्यानंतर. पण असो ईश्वरी सज्ज पुढं काही पर्याय नाही. मी एवढा बोलणं साहेबांची बरोबर बोलणं एवढा मी कार्यकर्ता नाही, छोटा कार्यकर्ता आहे. पण साहेबांनी जे प्रेम दिलं म्हणजे घरात बसून आजपासून साहेब म्हणतात, सगळी बोलतात घरात बसून देखील मला जे ज्ञान मला दिलं, ज्ञानाच्या जोरावरती मी जे आता काही शब्द बोलत असेल की त्याच्यात निश्चितच साहेबांचा याच्यात माझा साहेबांचा वाटा आहे. त्यामुळे मी साहेबांबद्दल बोलू शकलो. आपल्या त्या बापू मंडळीप्रमाणे की त्या 5 वर्षात अतिशय सुंदर म्हणजे साहेबांना आमच्या आईतल्या प्रत्येक घराचा माणूस माहिती होता. प्रत्येक घरातलं जी काय 5 कुटुंब होती मेन, त्या प्रत्येक कुटुंबातला कुणाचा कुठं नातेसंबंध कोण कुठं काय एवढा खोल अभ्यास साहेबांना होता. साहेबांच्याकडे हर एक गोष्ट माहिती होती, कुणाला कुठे थांबायचं काय. त्यानंतर साहेब किती कणखर होती भूमिका ती एका इलेक्शनला 2008ला असेल. ते जर जायचं ना तर जा दिली सोडून सगळी सत्ता म्हणजे इथपर्यंत मला वाटतं तो विषय झालेला आहे. म्हणजे हे चल गेली चल भेट नाही म्हणजे इथपर्यंत त्यांचा तसं ते होते. फक्त मला एक शेवट जाता म्हणायचं होतं साहेबांच्या ज्या वरच्या बाजूला ज्या विषय होत्या त्या तशा त्यांनी वरच्या बाजूला ठेवायच्या पाहिजे होत्या. आणि मामाचा बूट होता तो तसाच ठेवायला पाहिजे होता. अतिशय काही बिघड नसतं, व्यवस्थित सगळं चाललं असतं. म्हणून ती साहेबांच्या दिशा वरच्या बाजूला असत्या निश्चितच या गावाचं व्यवस्थितरित्या चाललं असतं. आणि थोडे दिवस जरी साहेबांचा संवाद आपल्याला लाभला असता तर अजून लोकांचं काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला निदर्शनात आलं असतं. पुन्हा एकदा मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने साहेबांना अतिशय सर्वतोपरी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी दमतो. आयोजकांनी डॉक्टर
विश्वनाथ शिरतोळे त्यांनी कार्यक्रम हा रचना ते आणि या ठिकाणी उत्तर भाषण केलेले आणि साहेब या आणि त्यांचं प्रमोशन झालं हे आपल्या सर्वांच्या वतीने त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या प्रथम स्मृती दिनानिमित्त बरेच जण या ठिकाणी व्यक्त केलं. खरं तर शशिकांत जाधवला माहिती असेल किंवा अनिरुद्धला माहिती असेल, इक्बलला माहिती असेल, डॉक्टर बघेरला माहिती असेल, त्यांच्यातच माझ्या संघर्ष केला. मी ते हायस्कूलपर्यंत बोललो आणि कॉलेजला गेल्यानंतर आमची पाठावर झाली. तर राजकीय कारणामुळे शशिकांतजी त्यांच्यात आमची मत वेगवेगळी झाली. पहिल्यांदा पॅनलचं इलेक्शन आम्ही बरोबर मी पंचायत समितीला मागितले तिकीट आणि ते म्हणजे मी जिल्हा परिषद होतो. तोपर्यंत आमचं काही नव्हतं. शेवटी त्यामध्ये आम्ही दोघं सहमत झालो आणि त्यांनी काय सांगितलं की दोघांनी मी कार्यकर्त्यांना आपल्याला सवलत द्यायची. तो इकडं काम करत आणि असं काय म्हणायचं नाही. आणि त्या पद्धतीने आमचं ठरलं. आमचे पंचायत समितीला 4 उमेदवार होते आणि जिल्हा परिषदेला 10 उमेदवार. तर आम्ही कुठल्याही गावात जाऊन एकमेकांनी विरोधात प्रचार केला. काही ठिकाणीपासून जाऊन आलो फक्त जास्त काय मागणी केली. त्याच्यामुळे प्रचंड मतदान आम्हाला झालं आणि 10 उमेदवार असल्यामुळे जर सीट दिले निवडून येणं अवघड होतं. पण तरीसुद्धा सीट बाबूने निवडून आलं. त्याला एकमेव कारण म्हणजे आमच्या दोघांमध्ये एकमेकांची सहमती होती. आणि ते शक्य झालं नसतं. माझ्या जिल्ह्यात 1 नंबरची सीट निवडून आली म्हणजे दोघं जे आमच्या विरोधाचे उमेदवार होते ना, म्हणजे भरत शेळके ना, शंकराबाद तो आणि आपला विष्णुपंत क्षीरसागरचा सुभाष आणि त्या दोघांचा डिपॉझिट तुमचं झालं. अशा पद्धतीने योगायोगाने आम्ही दोघं एकमेकांनी विरोध केलो. पण त्याच्यानंतर पुढं आम्ही निवडून आल्यानंतर कामं सहमतीच केली. ती जिल्हा परिषद असते, ती पंचायत समितीला त्यावर दोन्ही एकत्र दोन्ही सभागृह एकत्र म्हणजे पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद सदस्य असायचे आणि पंचायत समिती सगळे असायचे. अशा पद्धतीने ती कामं मिळून चालायची. पण त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदेला इतक्या तरी सुद्धा भगवान विरोधात काही कारणास्तव आम्ही विरोधात राहील. पण त्यावेळेला कुठली कामं घ्यायची काय करायची किंवा त्यांनी सुचवलेलं काम मी कुठेही नकार दिला नाही किंवा माझ्या कामाला त्यांनी नकार दिला नाही. म्हणजे सहमतीने ते काम व्हायचं. किंवा जिल्हा परिषदेमधून मी पत्र दिल्याशिवाय ते काम बागावलं गेलं ग्रामपंचायत जरी त्यांच्या ताब्यात होती तरी ते काम माझ्या समस्या व्हायचं नाही. तर मी त्यांनी सांगायच्या अगोदर मी माझे पत्र द्यायचे की या पद्धतीने घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे अशा रीतीने आम्ही दोघंही एकमेकांनी ते जिवंत असेल आम्ही काम केलं. आता कालचा प्रकार सांगायला तुम्हाला आता ती बाकीच्या जागा जास्त माहिती नसतं. पण लोणार नगरपंचायतीच्या इलेक्शन पूर्वी आम्ही 3-4 वेळा मिटिंग घेतल्या. त्यातली एक मिटिंगला शक्यतापुरा दत्ता सगळ्या मंदिर तर काय सांगितलं शकील आमच्याबरोबर एका मिटिंगला होता. तर आम्हाला शशी वगैरे इतर मुद्दे काय म्हणायचे तुम्ही एक विचाराने करा तुम्हाला निश्चितपणे यश आहे. पण वेगवेगळं काय मागणी करू ही आमच्या पूर्ण मनात होतं आणि मागवण्यातलं जे मनात होतं पाचच्या नव्हतं. आणि बरोबर जेवढ्या पलीकडला बोलायला त्या बोलायच्या तिथं पलीकडं साधारण 7 वाजले असतात. म्हणजे बुलेट चालत नव्हतो आणि बागामध्ये 5 बसतो एकदम बुलेट जोरात
जोरात किती एकदम अचानक आणि बोलायला एकदम कुत्रा आलो ते कुत्रा बोलावं ते असं बघत होतं कुत्रा एवढं लाभ कुत्र पडले त्याला वर्गायला मिळालं. म्हणजे अशा बऱ्याच घटना सांगायला सांगता येईल तुम्हाला. तर इथून तुला बागवान मंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून एक विचारायला जर वागलो तर कुठल्याही राजकारणाला अडचण येणार नाही किंवा 100% खात्री हे काही कारणास्तव बागवान मंत्र्यांना वेगवेगळे गाव राजकारणाच्या माहिती त्याच्या वतीनं जो आम्ही आपल्याला कार्यक्रम सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला मला वाटलं नव्हतं की एवढी संख्येने जमेल. थोडा मोठ्या मनाने कार्यक्रम येणार आला सगळ्यांचं त्या ठिकाणी मार्गावरून आभार मानतो. स्मरणानिमित्त सन्माननीय डॉक्टर साहेब यांचं या घटना स्वागत करतो. त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे बसावे. सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती तथा लोणंद नगर पंचायतीचे नगरसेवक आमचे मार्गदर्शक सन्माननीय आनंदराव शेळके पाटील, त्याचबरोबर लोणंद नगर पंचायतीचे माजी नगरसेवक, मार्केट कमिटीचे संचालक, शिवसेनेचे नेते, आमचे मार्गदर्शक राजशेठ डोलपुडे, सन्माननीय नगरसेवक प्रवीणजी मावळ, रोटरी क्लबचे सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक सन्माननीय किशोरजी मुटेनी सर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आणि पुढारीचे प्रतिनिधी सन्माननीय शशी बापू, इकबाल चाचा आणि या ठिकाणी सन्माननीय दत्ताशेठ खरात, वाघमारे साहेब, बागवान साहेब, कन्नवरांना दर्शक विश्वासांना शिरतोडे यांच्या पत्नी कुसुमताई शिरतोडे या सर्वांचं मी लोणंद शहर शिवसेनेच्या वतीनं सहर्ष असे स्वागत करतो. त्यांच्यावर अनेक वर्ष साहेबांचा पगडा असणारे संजय जाधव यांच्या विचारातून आज साहेबांचे प्रथम पुण्यस्मरण शिवसेनेच्या वतीने साजरे होत आहे. हमाल माथाडी व्यापारी, कष्टकरी, गरीब, दीनदुबळे या लोकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित जमत आहोत. खरं तर बाळासाहेब बागवान ही या व्यक्तीबद्दल मी काय जास्त सांगण्यासारखा एवढा काही मोठा नाही, तुम्हाला आणि प्रत्येकाला ते परिचित आहे. खरोखर फक्त आणि फक्त कष्टकरी लोकांसाठी, हमाल पंचायतीसाठी, हमाल माथाडी कामगार वर्ग असतील यांच्यासाठी जर अत्यंत प्रामाणिकपणे पोटतिडकीने जर कोणी काम केलं असेल तर ती व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेब बागवान. मला असं वाटत नाही की बाळासाहेब बागवान यांच्यासारखं आपल्या लोणंदमध्ये किंवा लोणंदच्या पंचकृषीमध्ये कुणी दुसरा कोण व्यक्ती घडू शकेल. जसं आता बोर्डे साहेबांनी सांगितलं की आज आपण श्रद्धांजली वाहण्यापेक्षा त्यांच्या विचारावर, त्यांच्या विचारासारखंच कष्टकरी लोकांसाठी आपल्याला काय करता आलं, त्यांना काही मदत करता आली, त्यांना काही सहकार्य करता आलं आणि त्यांचा विचार धरून जर आपण पुढे चालत राहिलो तर तीच एक प्रकारची त्यांना श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. बाळासाहेब बागवान ही व्यक्ती नव्हतीच, बाळासाहेब बागवान हे एक विचार होता आणि त्या विचारधारेने आपण सगळ्यांनी चालवलं आणि त्या विचारधारेने चालवलं म्हणजेच एक प्रकारची श्रद्धांजली होईल हे मी मानतो आणि मी हे सांगतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. धन्यवाद. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम
व्यासपीठावरील लोणंद शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ॲडव्होकेट बाळासाहेब यांचे जिगरी दोस्त आणि सच्चे मित्र, त्यांचे जवळचे अत्यंत विश्वासू सहकारी सन्माननीय आनंदरावजी शेळके पाटील मामा, त्याचबरोबर लोणंद शहरातील आमचे धर्मभाव त्यांनी लोणंदमध्ये स्थापित केला अशा आमचे सच्चे मित्र ॲडव्होकेट बाळासाहेब बाळावार त्यांच्या पहिल्या उल्लेखनिमित्त आपण आदरांजली व्यक्त करण्यासाठी आहोत. मला आठवते त्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी दुपारीच आमची जवळजवळ अर्धा चर्चा झाली होती. म्हणजे तब्येतीचे काही किरकोळ तक्रारी होत्या आणि मी जेव्हा त्यांचा मला जेव्हा फोन झाला नंतर 12:30-1 वाजता तेव्हा ते खंडाळ्याला चालले होते आणि गाडीतून आमचा फोनवर बोलणं चालू होतं. मी म्हटलं साहेब पोलीस जरा खराब दिसते, तुम्ही नका जाऊ एवढ्या उन्हामध्ये आणि तिथं जाऊन परत थोडंसं ताणतणाव होणार, त्यापेक्षा तुम्ही थांबा मध्ये जाऊ नका खंडाळ्याला. पण हा एवढा सच्चा समाजसेवक, सच्चा कार्यकर्ता ऐकलं नाही, म्हणणार नाही माझे कार्यकर्ते खंडाळ्यात जाऊन आंदोलन करतात, तिथं कृषी कायद्याच्या विरोधात धरणं आंदोलन चालू आहे, कार्यकर्ते तिथं जर उन्हात काम करतायत किंवा आंदोलन करतायत, मी घरी कसा बसेल, मी जाणारच. म्हणजे कार्यकर्त्यांच्या काळजीपोटी आंदोलनाच्या भीतीसाठी आणि आंदोलन चालू राहावं म्हणून तिथे दुपारी भर उन्हात सुद्धा ते गेले आणि त्या दिवशी संध्याकाळी तर त्यांचं असं वाईट घटना पण घडली. खरंच भयंकर वाईट वाटतं की लोणंदमधला एक सच्चा मित्र ज्यानं दूरदृष्टीचं लोणंद पाहिलेलं होतं, पुढच्या 10 वर्षामध्ये लोणंदमध्ये काय करता येईल आणि लोणंदचा विकास कसा करता येईल असा एक दूरदृष्टीचा नेता आपण राबवला. आणि सगळ्यात त्याचं वाईट वाटतं की जे आपल्या लोणंदचे कष्टकरी भगिनी आहेत, समाज लोक आहेत, मापडी लोक आहेत, त्यांना अगदी पहिल्यापासून त्यांनी न्याय मिळवून दिला, अगदी पहिल्यापासून त्यांची साथ त्यांनी निभावली, असे आपले सगळ्यांचे आवडते मित्र आपल्या या दुनियेतून गेले. पण त्यांचे विचार याच्या पुढे जिवंत राहतील, त्यांच्या विचाराने आपण काम करूयात, त्यांच्या कुटुंबाच्या आपण पाठीशी राहूयात, त्यांच्या विचारानुसार आपण लोकांना पुढे नेऊयात, एवढ्या एकच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बद्दल सांगितलं बाळासाहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर वेळ पुरायचा नाही. साहेबांना गोरगरीब जनतेसाठी जे काम केलं, आपली आमची अंमल पंचायत असेल, सोमनारी समाज असेल, वडरी समाज असेल, रामोशी समाज असेल, कुठल्याही समाजात मिसळून मिळून अगदी हे शब्द आठवतात. जेवण करायला बसलो तरी जर पाचऱ्याची त्या रश्यात पडून खाल्ली तर खवळायची कारण वेगळं बनवला की काय करतेस. म्हणजे त्या आठवणी जर काढल्या तर जी देवाने आपल्यातून त्याला नेलं ही फार मोठी अगदी परमेश्वराची चूक आहे. किमान एक 10-15 वर्ष अजून आपल्याला त्यांची साथ मिळाली असते, आपल्याला म्हणण्यापेक्षा गावाला मिळाली असते. मी 22-23 वर्ष साहेबांबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून काम केलं. पार्टी म्हणून नाही,
किंवा साहेब आम्हाला कधी नेते वाटले नाही. साहेबांच्या घरातलं आम्ही त्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आमच्या कुटुंबातील साहेब एक व्यक्ती या पद्धतीनं आम्ही साहेबांवर प्रेम करायचो. अगदी सांगायचं जर म्हणलं तर त्या 22 वर्षाच्या काळामध्ये मी डोनरला आलो. मला डोनरला आणण्यात साहेबांचाच हात होता. साहेब मला बऱ्याच वेळा म्हणले की तू डोनरला ये. 1987 साली आमची गावात जागेवरून थोडा वादिवाद झाला होता. त्या केसमध्ये माझी साहेबांनी ती केस चालवली होती. दगडे वकील आणि साहेब होते त्यावेळेला. मला वाटते अगदी शेवटचाच विषय होता कोर्टात जाण्याचा साहेबांचा. तिथून पुढं ते जाण्याचं त्यांनी बंद केलं. 22-23 वर्ष राजकारणात त्यांच्याबरोबर सतत वावरलो. 22 वर्ष बोलायला येत असताना सुद्धा साहेबांपुढं कसं बोलायचं त्याचा आदर ठेवून कधी माईक हातात घेतला नाही. कुठलीही घरात काही गोष्ट असेल ती करायची जरी म्हणलं तरी साहेबांना विचारल्याशिवाय कधी कुठलाच निर्णय आम्ही घेतला नाही. दुर्दैवाने नंतरच्या काळात त्यांच्यात आमच्यात थोडा दुरावा आला. जरी दुरावा आला तरी आम्हाला कधी वाटलं नाही साहेब परके झाल्या. राजकारण असतं. राजकारणात थोड्या माणसाच्या भावना वेड्या वाकड्या होत्या. परंतु आमच्या रामोशी समाजाला तर इतकी ताकद दिली त्यांनी. जोपर्यंत आम्ही साहेबाबरोबर होतो तोपर्यंत आम्हाला मामालोणमध्ये कधीच मागं हटावं किंवा कुठं थांबावं हे जाणवलं नाही. अगदी त्यांच्या काळातला MIDCचा प्रकल्प असेल, लोणंद नगरपंचायत असेल, 15 वर्ष सत्ता हातात घेत असताना जी त्याच्या वागण्यातले गुण होते ते जर आज बघितले आजच्या या सत्ताधारी मंडळींकडून, आज जी आपल्या हातून सत्ता बी गेली त्याचं एकच कारण आहे, साहेब जर हयातात असते तर मला वाटत नाही की या सत्तेला दुसऱ्याने कुणी हात लावला असता. असून त्या झालं ती झालं. इथून पुढच्या काळात आम्ही अगदी साहेब मामांवर जे प्रेम करत आलो करतोय तेच प्रेम कायम त्यांचं आमच्या कुटुंबाशी एकत्रित राहावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि साहेबांना आमच्या रामोशी समाज यांच्या वतीने आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद. मार्गदर्शन स्वर्गीय बाळासाहेब बाबासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरण हे आपणा सर्वांच्या पुढं डोळ्यासमोर आहे. यामध्ये आपण सर्वजण त्यांना कुणी 5 वर्ष, कुणी 10 वर्ष, कुणी 20 वर्ष, कुणी 30 वर्ष साथ दिली आहे. माझाच कालखंड बघायचा झाला तर मी 1992ला पत्रकारिता सुरू केली, म्हणजे आता 30 वर्ष झाली. या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचा आणि माझा असो किंवा माझ्या सर्व सहकारी पत्रकार मित्रांचा संबंध असो, अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व. राजकीय संघर्ष हा त्यांच्या बाजूलाच बोललेला होता आणि त्यांनी संघर्ष केला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख उपस्थिती आहे आपले आमदार शेट्टी पाटील मामा. त्याचा संघर्ष एखादी दुसरी घटना घडलेली सोडून दिली तर कधीच राजकीय संघर्ष कोणाला गेला नाही. निवडणुका होत्या त्याच वेळेस त्यांच्या
राजकीय संघर्ष असायचा. इतर वेळेस मी अनुभवलेला आहे की मामा त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलले नाहीत किंवा साहेब सुद्धा मामांच्याबद्दल असं वाईट बोलले नाही. कारण कार्यकर्ता हा अशातून घडत असतो आणि कार्यकर्ता घडत असताना त्यांना साहेबांना घरातूनच राजकीय बाळगडू मिळाले होते असं मी म्हणेन. कारण मंगुळबाई चाचा यांना सुद्धा मी काही काळ पाहिलं राजकीय, परंतु बाळासाहेब हे वंडोगर वृत्तीतनं राजकीय ह्याच्यात आले. बाळासाहेब बोडरेंनी मगाशी बरेच घटनांचा उल्लेख केला गेला. वंडोगर म्हणजे अशा अर्थाने म्हणेल की अन्याय हा त्यांना सहन होत नसेल, त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रात म्हणजे सामाजिक असो, राजकीय असो, कष्टकरी कामगारांचा प्रश्न असो किंवा पाणी चळवळ असो किंवा शैक्षणिक असो, धार्मिक असो, अशा वेगवेगळ्या पैलू त्यांच्यामध्ये निश्चितपणे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. बाळासाहेबांचा उल्लेख करायला गेला तर ते निश्चितपणे अभ्यासू असं व्यक्तिमत्व संपूर्ण सातारा जिल्ह्यात ओळखलं जायचं. त्याला कारण असं होतं की बाळासाहेब एकदा एखाद्या विषयावर बोलायला लागले की मग पुढं माणसं किती आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, कुठं बोलतोय आपण याचं भान त्यांना राहत नव्हतं. कारण त्यांना जी मनात जी काय साठवलेलं होतं ते त्या लोकांच्या पुढे मोकळं करायचं. कारण कसं होतं की संघर्षामध्ये घडलेला कार्यकर्ता हा थांबत नाही आणि थांबत नसला की तो समोर काय आहे काय नाही याचा ते विचार करत नव्हते. त्यांचा संघर्ष हा संपूर्ण आयुष्यामध्ये चालू राहिला होता. सुरुवातीला सांगितलं बाळासाहेबांनी की युथ क्लब असो ते मामांनी आणि त्यांनी एकत्र काम केले, बरेच जण त्यामध्ये सहभागी होते. परंतु खरं काम त्यांचं झालं हमाल पंचायतीच्या माध्यमातून. हमाल पंचायत स्थापन करून लोणंदमध्ये आत्ता जे या महिला भगिनी असतील किंवा बांधव असतील यांनी किंवा यांच्या घामाला कष्टाला मोबदला देण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं होतं. 1982 साली त्यांनी या कष्टकऱ्यांसाठी त्यांनी लढा उभारला होता आणि हमाल पंचायतीची स्थापना केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा त्यांनी संघटना स्थापन केली. त्यांना निश्चितपणे त्रास झाला, परंतु त्यांनी त्यामध्ये न डगमगता अतिशय धडाडीने आणि अभ्यासू वृत्तीने ती संघटना नेटाने चालवली. ती आजही कार्यरत आहे. कारण गरिबांसाठी कोण नसतं असं म्हणतात, परंतु गरिबांसाठी बाळासाहेब होते हे एकमेव उदाहरण आहे. मी अतिशयोक्ती करणार नाही, परंतु बाळासाहेबांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. 1992 साली बाळासाहेब जिल्हा परिषदेला उभे होते, अपक्ष होते, चिन्ह मशाल होते. त्यावेळेस मामा काँग्रेसकडनं उभे होते आणि पंचायत समितीवर उभे होते. बाळासाहेबांचं राजकीय कारकीर्द फारशी जरी नसली तरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. म्हणजे जे पराजय त्यांनी अतिशय मोठ्यापणाने स्वीकारून लोणंदसाठी असो, खंडाळा तालुक्यासाठी असो, अतिशय खडतरपणे असं त्यांनी चांगलं काम केलं. पाणी पंचायतीचा हा मुद्दा तर त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. परंतु खंडाळा तालुक्यामध्ये दुष्काळ कसा आहे तो आपण बहुतेक जणांनी पाहिलेला आहे. दुष्काळ काय होता 2002चा दुष्काळ तर आपण सर्वांनी, आम्ही तर प्रत्यक्ष नाला बंडील असो किंवा केटीवेर असो या ग्राउंडवर जाऊन पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्या घरातली माणसं त्या ठिकाणी कामाला होतात. म्हणजे किंवा जर आठवण झाली तर पाणी पंचायत कशासाठी स्थापन झाली होती ही निश्चितपणे आपण सर्वांना समजेल. बाळासाहेब एक विचार होते आणि त्या विचाराच्या आपण सर्वजण पायी आहोत आणि त्या विचाराच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांना इथून पुढची वाटचाल ही करावी लागणार आहे. बाळासाहेबांचा कालखंड पाहिला तर 1992 साली मी मागे म्हटलं तसं जिल्हा परिषदेला 5 वर्षाचा त्यांना कालखंड मिळाला, परंतु त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामधील गावागावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं.
त्यानंतर 15 ते 20 वर्ष मामांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. संपूर्ण लोणंद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मामा आणि साहेब या दोनच व्यक्तींच्या पुढं फिरत होता. परंतु कालखंड बदलत गेला. खंडाळा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत गेली. जसं लोणंदमध्ये 2 विचार काम करत होते, तसे तालुक्यामध्ये शंकरराव गाडवे सर आणि बंगाजी आबा असे 2 विचार करत होते. एक विचार काँग्रेसच्या बाजूने असायचा की दुसरा विचार आघाडीच्या बाजूने असायचा. परंतु 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेबांनी नामदार रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या सोबत राष्ट्रवादीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. राजकारणामध्ये त्या घटना घडत असतात. तुम्ही कोणत्या विचाराने काम करतोय, कोणत्या पक्षात काम करतोय यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काम करताय हे फार महत्वाचं असतं. आणि निश्चितपणे या मामांचा जरी त्यांचे मामांचे आणि साहेबांचे या दोघांचा जरी राजकीय संघर्ष असला तरी दोघांचाही उद्देश हा समाजासाठी आपलं काहीतरी करायचं आहे हाच निश्चितपणे होता. म्हणून त्यांचा राजकीय संघर्ष कधी टोकाला गेला नाही. बाळासाहेबांच्या बद्दल अजून बऱ्याच गोष्टी सांगता येतील. म्हणजे गणपती मंदिर असेल किंवा लोणंदमध्ये अहिल्यादेवी स्मारक असेल किंवा त्यांचं खरं तर स्वप्न 24/7 होतं. याचा उल्लेख आपण निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून करतो. 24/7 योजना जशी लोणंद नगरपंचायतीचं स्वप्न होतं तसं 24/7 या लोणंदकरांना 24 तास आणि 7ही दिवस म्हणजे संपूर्ण 365 दिवस 24 तास पाणी देण्याचं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न अजूनही अधूर आहे. ते खरं तर स्वप्न पूर्णत्वास झाल्यास की त्यांना खरं सर्वांची लोणंदकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. बाळासाहेब हे राजकीय क्षेत्रामध्ये जरी फारसे यशस्वी झाले नसले तरी सुद्धा समाजासाठी काम करत असताना त्यांनी अनेक अशा म्हणजे त्यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा करत असताना आम्ही पत्रकार मंडळींच्या बरोबर त्यांचा असा चर्चा करत असताना म्हणजे त्यांचा किती अभ्यास असायचा याचा आम्हाला अंत लागत नव्हता. कारण एखादा कुठलीही म्हणजे स्थानिक लेवलचा विषय असो, एखादी शासकीय योजना असो, राज्य लेवलचा विषय असो किंवा देश लेवलचा विषय असो किंवा आंतरराष्ट्रीय विषय असो, इतका त्यांचा प्रचंड असा अभ्यास होता. आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातूनच त्यांनी आपली वेगळी अशी अभ्यासू नेते म्हणून ओळख निर्माण केली. निश्चितपणे बाळासाहेबांचा विचार हा कधी न संपणारा विचार आहे.